नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पीक प्रेप या चॅनलवर. आज आपण स्टार्ट करतो आहे क्लास 8 CBSEची प्लेलिस्ट सायन्स. तर ही प्लेलिस्ट क्लास 8ला जी मुलं आहेत CBSEची त्यांच्यासाठी युजफुल आहे, प्लस जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स करत आहेत जसे की UPSC MPSC ह्यांच्यासाठी पण युजफुल आहे. कारण की आपण बघतो की मोस्ट ऑफ द क्वेश्चन स्टेट बोर्ड किंवा CBSEच्या टेक्स्टबुकमध्ये येत असतात. तर आपल्याला असे खूप व्हिडिओज यूट्यूबवर मिळतील, खरं मोस्टली ते सगळे इंग्लिश नाहीतर हिंदी या ह्या लँग्वेजमध्ये आहेत. तर आपला हा प्रयत्न राहील की आपण हे मराठीतनं समजून घेऊया. तर टेक्स्टबुक इंग्लिशमध्येच राहील, खरं हिचं एक्सप्लेनेशन पूर्ण मराठीमध्ये राहील. तर चला आपण सुरू करूया. तर पहिला लेसन आहे क्रॉप प्रोडक्शन अँड मॅनेजमेंट. तर क्रॉपचं प्रोडक्शन कसं होतं आणि त्याचं मॅनेजमेंट कसं असतं ते आपण बघणार आहोत. Paheli and Bujo went to their uncle's house during the summer vacations. Their uncle is a farmer. One day they saw some tools like kurpi, sickle, shovel, plug, etc. in the field. तर त्यांना जेव्हा पहेली आणि बुजो त्यांच्या अंकलच्या घरी जातात, तर त्यांच्या अंकल असतात फार्मर, तर त्यांना असे वेगवेगळे टूल्स बघायला मिळतात त्यांच्या शेतात, जसं की खुरपी आहे, सिकल आहे, शोवेल आहे. जर तुम्हाला इमॅजिन होत नसेल तर मी तुम्हाला डायग्राम दाखवते की खुरपी किंवा खुरपी तर तुम्ही बघितलं असेल, तर सिकल काय आहे, शोवेल काय ते बघूया आपण. सिकल म्हणजे हे असं खुरपीसारखंच आहे थोडंफार, तर हे सिकल आहे. नंतर शोवेल काय आहे, तर हे शोवेल असतं. हे तुम्ही बघितलं असाल घरात, जर तुम्ही झाडं लावत असाल तर असतं मोस्टली. नंतर प्लो काय आहे, तर प्लो असं असतं. ओके, हे आहे प्लो. ठीक आहे, तर आहे प्लो. ठीक आहे, मग त्यांना हे सगळ्या गोष्टी बघितल्यावर प्रश्न पडतो की अरे हे कशासाठी वापरलं जाईल. आय वॉन्ट टू नो वेअर अँड हाऊ वी यूज दिस टूल्स. तर त्यांना असं जाणून घ्यायचं की आपण हे टूल्स, हे जे वेगवेगळे टूल्स इथे दिले गेले आहेत ते कशासाठी वापरतो, का वापरतो. तर पुढं काय दिलं आहे की यू हॅव लर्न दॅट ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिक्वायर फूड. तुम्हाला माहिती आहे की सगळे जेवढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना जेवण लागतं. प्लांट्स कॅन मेक देअर फूड देमसेल्फ. प्लांट्स जे झाडं आहेत त्यांचे ते स्वतःचं जेवण स्वतः बनवू शकतात. कॅन यू रिकॉल हाऊ ग्रीन प्लांट सिंथेसाइज देअर ओन फूड. तुम्ही रिकॉल करू शकता का की ग्रीन प्लांट कसे सिंथेसाइज करतात देअर ओन फूड. म्हणजे तुमच्या आधीच्या क्लासेसमध्ये झाले तर कसे करतात, थ्रू द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. लाईट आणि वॉटरच्या मदतीनं झाडं स्वतःचं जेवण स्वतः तयार करतात. ॲनिमल्स इन्क्लुडिंग ह्युमन्स कॅन नॉट मेक देअर ओन फूड. सो वेअर डू ॲनिमल्स गेट देअर फूड फ्रॉम. तर ॲनिमल्स आणि ह्युमन्स स्वतःचं जेवण स्वतः नाही तयार करू शकत. त्यांना ते बाजारातनं आणून मग ते शिजवून मग तयार करायला लागतं. तेच फोटोसिंथेसिस ही प्रोसेस नाही वापरू शकत. ठीक आहे, तर सो वेअर डू ॲनिमल गेट देअर फूड फ्रॉम. मग त्याने विचारले मग ॲनिमलला कुठून मिळतं. बट फर्स्ट ऑफ ऑल वाय डू वी हॅव टू ईट फूड. तर त्याने सगळ्यात आधी त्यांनी प्रश्न विचारले की हे सगळं जाऊ दे, खरं आपल्याला जेवण का लागतं. तर साधी गोष्ट, आपल्याला जेवण लागतं एनर्जीसाठी. तुम्ही दिवसातनं जे ॲक्टिव्हिटी करताय, खेळणं, अभ्यास करणं, डान्स करणं किंवा इंटरनल ॲक्टिव्हिटीज जसे की डायजेशन, रेस्पिरेशन, एक्सक्रिएशन, ह्याला पण आपल्याला एनर्जी लागते. यू ऑलरेडी नो दॅट एनर्जी फ्रॉम फूड इज युटिलाइज्ड बाय ऑर्गॅनिझम्स फॉर कॅरिंग आउट देअर व्हेरियस बॉडी फंक्शन्स सच ॲज डायजेशन, रेस्पिरेशन अँड एक्सक्रिएशन. वी गेट आवर फूड फ्रॉम प्लांट्स ऑर ॲनिमल्स ऑर बोथ. तर त्यांनी इथं हेच सांगितलं की आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींसाठी दिवसभर एनर्जी लागते, जसं की डायजेशन आहे, रेस्पिरेशन आहे, एक्सक्रिएशन आहे. मग आपल्याला आपले जेवण एकतर प्लांट्सपासून मिळतं किंवा ॲनिमल्सपासून मिळते किंवा दोन्हीपासून आपल्याला आपलं जेवण मिळू शकतं. ठीक आहे, तर सिन्स वी ऑल नीड फूड, हाऊ कॅन वी प्रोव्हाइड फूड टू अ लार्ज नंबर ऑफ पीपल इन आवर कंट्री. म्हणजे आपल्या सगळ्यांनाच जेवण लागतं. मग आपल्या कंट्रीमध्ये एवढी लोकं राहतात, आपण एवढ्या लोकांना कसं जेवण प्रोव्हाइड करू शकतो एवढ्या लोकांना. कारण काय एक दोघं असले की ठीक आहे, खरं खूप कंट्री म्हणजे किती लोकं आली तर त्यांना आपण कसं प्रोव्हाइड करू शकतो. तर त्यासाठी फूड हॅज टू बी प्रोड्यूस्ड ऑन अ लार्ज स्केल. मग त्यासाठी आपल्याला जेवण खूप लार्ज प्रमाणात तयार करायला लागणार. In order to provide food for a large population, regular production, proper management and distribution is necessary. मग आपल्याला जर फूड एवढ्या लार्ज प्रमाणात करायचं असेल तर त्याचं रेग्युलर प्रोडक्शन म्हणजे कायम त्याला उगवत राहायला पाहिजे, त्याचं मॅनेजमेंट पण केलं पाहिजे. समजा तुम्ही एखादा क्रॉप
उगवलं, खरं त्याला प्रॉपरली तुम्ही स्टोअरच केलं नाही, मग त्याला कीड लागली किंवा बॅक्टेरिया ते वाया गेले, तर त्याचं काहीच उपयोग नाही. मग त्याचं तुम्हाला प्रॉपर मॅनेजमेंट पण करायला पाहिजे आणि त्याचं प्रॉपर डिस्ट्रीब्युशन पण करायला पाहिजे की एंड युजरपर्यंत, ज्यांच्यापर्यंत तुम्हाला पोहोचवायचं त्यांच्यापर्यंत ते प्रॉपरली पोहोचवलं गेलं पाहिजे. हे सगळे प्रोसेस आहेत. तर ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस काय आहेत ते बघूया आपण. पुढचं आहे ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस. टिल 1000 BCE people were nomadic. They were wandering in group from places to places in search of food and shelter. म्हणजे काय, 10,000 BCच्या वेळी पीपल हे नॉमॅडिक होते. ते इकडं तिकडं फिरायचे जेवणाच्या किंवा घराच्या शोधात. ते एका ठिकाणी स्थिर नव्हते. आत्ता कसं आपलं एक घर असतं, तिथं राहत असतो, तिथंच आपण जेवण बनवत असतो, तिथनंच आपण तिथं राहतो, झोपतो. तर पूर्वी असं नव्हतं. पूर्वी लोक जेव्हा 1000 BCच्या दरम्यानची लोक काय करायची, जेवणाच्या शोधात बाहेर जायची आणि ते एका ठिकाणी स्थिर राहत नव्हते. त्यांच्याशी समजा आज एका जंगलात, तर आज एका जंगलातली फळं किंवा प्राणी मारून खायची, तिथं आज एक दिवस राहायचं, उद्या दुसऱ्या जंगलात जायचं, तिथं राहायचं एक दिवस, असं कायम फिरतीवर असणार. दे एट रॉ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स अँड स्टार्टेड हंटिंग ॲनिमल्स फॉर फूड. मग ते काय करायचे, रॉ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल म्हणजे कच्चे भाज्या किंवा फळं खायचे आणि ॲनिमल्सला हंट करून पण खायचे. लेटर दे कुड कल्टिवेट लँड अँड प्रोड्यूस राईस, व्हीट अँड अदर फूड क्रॉप्स. मग त्यांना हळूहळू समजायला आले की आपण स्वतःचं धान्य स्वतः उगवू शकतो, जसं की भात आहे वगैरे. तर नंतर हळूहळू त्यांना कळलं की ॲग्रिकल्चर नावाची पण एक पद्धत असते. दस वॉज बॉर्न ॲग्रिकल्चर. मग अशा पद्धतीने ॲग्रिकल्चर आलं. When plants of the same kinds are cultivated at one place on a large scale, it's called as a crop. जेव्हा आपण एकाच प्रकारचे प्लांट्स खूप मोठ्या प्रमाणात एकाच ठिकाणी लावतो त्याला आपण म्हणतो क्रॉप्स. कळलं? ही डेफिनेशन आहे, ही महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, ही डेफिनेशन महत्त्वाची आहे इथंपर्यंत, क्रॉप्सपर्यंत. For example, crop of wheat means that all plants grown in the field are that of wheat. म्हणजे ते एक्झाम्पल दिले की जसं आपण म्हणतो क्रॉप ऑफ व्हीट म्हणजे काय की त्या शेतामध्ये जेवढी प्लांट्स आहेत ते सगळे आहेत व्हीटचे प्लांट्स आहेत, त्यामुळे आपण त्याला म्हणतो क्रॉप ऑफ व्हीट. यू ऑलरेडी नो दॅट क्रॉप्स आर ऑफ डिफरंट टाईप्स लाईक सिरियल्स, व्हेजिटेबल्स अँड फ्रूट. आपल्याला माहिती आहे क्रॉप वेगवेगळ्या प्रकारचे असतात. फ्रूट्स असतात म्हणजे फळं असतात, भाज्या असतात, ठीक आहे, धान्य असतात वेगवेगळ्या प्रकारचे. या सगळ्यांचे वेगवेगळे क्रॉप असतात. ठीक आहे. दिस कॅन बी क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ द सीझन इन विच दे ग्रो. मग आपण हे जे वेगवेगळे फ्रूट्स किंवा व्हेजिटेबल्स आहेत ते क्लासिफाय कशा पद्धतीनं करू शकतो की सीझन, कुठल्या सीझनमध्ये येतात, कुठे येतात, ह्या बेसिसवर आपण याला क्लासिफाय करू शकतो. इंडिया इज अ व्हास्ट कंट्री. द क्लायमेट कंडिशन लाईक टेम्परेचर, ह्युमिडिटी अँड रेनफॉल व्हेरी फ्रॉम वन रिजन टू अनदर. म्हणजे काय, इंडिया एक मोठं कंट्री आहे. ठीक आहे. तर जसं की दक्षिण भारत किंवा साऊथ इंडियामध्ये जे क्लायमेट असेल ते नॉर्थ इंडियामध्ये नसतं, कारण का आपल्या भारतामध्ये डेझर्ट आहेत, हिमालयज आहेत, खूप वेगवेगळ्या प्रकारचे क्लायमेट आहे, ह्युमिडिटी एक एक रिजन खूप ह्युमिड असतात. मग त्यानुसार तिथले क्रॉप ठरत असतात की कुठलं क्रॉप कुठल्या रिजनमध्ये कुठल्या क्लायमेटमध्ये येणार. ओके. व्हरायटी ऑफ क्रॉप्स ग्रोन इन डिफरंट पार्ट्स ऑफ कंट्री. ठीक आहे. म्हणजे अकॉर्डिंग टू देअर इज अ रिच व्हरायटी ऑफ क्रॉप. म्हणजे आपल्या भारतामध्ये खूप व्हरायटी ऑफ क्रॉप आहे, कारण का वेगवेगळे क्लायमेट असल्यामुळे प्रत्येक क्लायमेटमध्ये येणार क्रॉप पण वेगळा आहे. डिस्पाईट दिस डायव्हर्सिटी टू ब्रॉड क्रॉपिंग पॅटर्न्स कॅन बी आयडेंटिफाईड. एवढी डायव्हर्सिटी असून पण आपण त्याला मुख्य दोन म्हणजे 2 पार्ट्समध्ये डिवाईड केला आहे, खरीप अँड रब्बी क्रॉप्स. ठीक आहे. खरीप अँड रब्बी क्रॉप्स. खरीप क्रॉप्स हा एक आहे, रब्बी क्रॉप्स हा दुसरा पार्ट आहे. आपण याला ब्रॉड 2 पार्टमध्ये क्लासिफाय केलं. ठीक आहे. द क्रॉप विच आर सोन इन द रेनी सीझन आर कॉल्ड खरीप क्रॉप. ज्याची पेरणी आपण रेनी सीझनमध्ये करतो, पावसाळ्यात करतो, त्याला खरीप क्रॉप म्हणतात. द रेनी सीझन इन इंडिया इज जनरली फ्रॉम जून टू सप्टेंबर. आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे, जेव्हा आपली शाळा चालू होती तेव्हा जून जुलैच्या दरम्यान चालू होती, त्यावेळी पावसाळा असतो. तर रेनी सीझन कधी असतो, जून टू सप्टेंबरमध्ये असतो इंडियामध्ये. त्यावेळी पॅडी, मेज, सोयाबीन, ग्राउंडनट अँड कॉटन आर खरीप क्रॉप. हे सगळे खरीप क्रॉपचे एक्झाम्पल आहेत. कधी उगवतात ते रेनी सीझनमध्ये फ्रॉम जून टू सप्टेंबर. ठीक आहे. रब्बी क्रॉप्स द क्रॉप्स ग्रोन इन द विंटर सीझन. हे विंटर सीझनमध्ये ग्रो केले जातात, ऑक्टोबर टू मार्च. जे ऑक्टोबर टू मार्चमध्ये विंटर सीझन असतो त्यामध्ये ग्रो केले जातात, आर कॉल्ड रब्बी क्रॉप्स. फॉर एक्झाम्पल्स क्रॉप लाईक व्हीट, ग्राम, पी, मस्टर्ड, लिंसीड्स हे एक्झाम्पल आहेत काही. बिसाइड दिस पल्सेस अँड व्हेजिटेबल्स आर ग्रोन ड्युरिंग समर ॲट मेनी प्लेसेस. ह्याच्या व्यतिरिक्त पल्सेस आहेत किंवा व्हेजिटेबल्स आहेत डिफरंट, ते डिफरंट एरियामध्ये इन समर भारतामध्ये ह्याच्या व्यतिरिक्त पण ग्रो केले जातात.
असं सांगितलं. तर बेसिक प्रॅक्टिसेस ऑफ क्रॉप प्रोडक्शन, आता आपण बघणार आहोत बेसिक प्रॅक्टिसेस ऑफ क्रॉप प्रोडक्शन. वाय पॅडी कॅनॉट बी ग्रोन इन द विंटर सीझन. तर पॅडी म्हणजे काही भाताची शेती. ओके, थोडक्यात वाय पॅडी कॅनॉट बी ग्रोन इन द विंटर सीझन. हिने प्रश्न विचारला आहे की पॅडी हे विंटर सीझनमध्ये का ग्रो होऊ शकत नाही. कारण हिने सांगितलं आहे पॅडी रिक्वायर्स अ लॉट ऑफ वॉटर, देअरफॉर इट इज ग्रोन ओनली इन द रेनी सीझन. पॅडी या क्रॉपला खूप जास्त प्रमाणात पाणी लागतं, त्यामुळे ते फक्त रेनी सीझनमध्येच ग्रो होऊ शकतं, कारण का त्याला पाणी खूप मोठ्या प्रमाणात लागतं. नंतर क्रॉप कल्टिवेशन ऑफ क्रॉप इन्व्हॉल्व्स सेव्हरल ॲक्टिव्हिटीज अंडरटेकन बाय द फार्मर ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. म्हणजे एखादं क्रॉप कल्टिवेट करायसाठी शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्टिव्हिटीज करत असतो. यू मे फाइंड दिस ॲक्टिव्हिटीज आर सिमिलर टू दोज कॅरीड आउट बाय द गार्डनर और इवन बाय यू वेन यू ग्रो ऑर्नामेंटल प्लांट्स इन युअर हाऊस. म्हणजे काय की हे ॲक्टिव्हिटीज कशासारखी असतात. जर तुम्ही घरी झाडं लावत असाल तर झाडं लावायच्या वेळेस त्या दरम्यान तुम्ही काय काय वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करत असता. म्हणजे माती आणायची, त्याला ते एका कुंडीत व्यवस्थित घालून जी ॲक्टिव्हिटी करत असता तुम्ही, तशाच प्रकारची ॲक्टिव्हिटी असतात. मग त्यात खत घालणे वगैरे हे जे असतं, तर सेम अशाच प्रकारची ॲक्टिव्हिटी फार्मर करत असतो, फक्त ते लार्ज प्रमाणात असतात आणि खूप लॉंग पिरियडसाठी असतं. ठीक आहे. दीज ॲक्टिव्हिटीज ऑर दीज ॲक्टिव्हिटीज ऑर टास्क आर रेफर्ड. तर ह्याच ॲक्टिव्हिटीला किंवा टास्कला आपण म्हणतो ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस. तर ह्या सगळ्या प्रोसेसला आपण म्हणतो ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस विच आर लिस्टेड बिलो. तर काय आहेत ह्या वेगवेगळ्या प्रोसेस ज्याला आपण ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस म्हणतो. जसं की प्रिपेरेशन ऑफ सॉईल आहे, सोईंग आहे, ॲडिंग मॅन्युअर अँड फर्टिलायझर्स, इरिगेशन, प्रोटेक्टिंग फ्रॉम वीड्स, हार्वेस्टिंग, स्टोरेज, हे वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आहेत, त्याला आपण ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस असं म्हणतो. ह्या कराव्या लागतात आणि शेतकरी करतो, मग कुठं चांगले क्रॉप्स येतात. तर पहिली ॲक्टिव्हिटी आपली आपण बघणार आहोत ती म्हणजे आहे प्रिपेरेशन ऑफ द सॉईल. सर सॉईलला पहिला प्रिपेअर करायला लागतं. द प्रिपेरेशन ऑफ द सॉईल इज द फर्स्ट स्टेप बिफोर ग्रोईंग अ क्रॉप. म्हणजे सगळ्यात पहिली स्टेप आहे प्रिपेरेशन ऑफ द सॉईल. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टास्क इन ॲग्रिकल्चर इज टू टर्न द सॉईल अँड लूजन इट. ही सगळ्यात इम्पॉर्टंट टास्क आहे की पहिला सॉईल टर्न करायला लागते आणि त्याला लूज करायला लागतं, सॉईलला लूज करायला लागतं. एखादी जमीन खूप जुनी आहे तर त्याची माती एकदम घट्ट असते, त्या घट्टमध्ये आपण उगवू शकत नाही, त्यामुळे त्या मातीला पहिला लूज करायला लागतं. दिस अलाउस रूट्स टू पेनिट्रेट डीप इन टू द सॉईल. मग का लूज करावं लागतं की ह्याच्यामुळे ना जी झाडाची रूट्स असतात, जी मुळं असतात ती जमिनीत खूप खोलपर्यंत जातात, खूप डीपमध्ये जातात. द लूजन सॉईल अलाउज द रूट टू ब्रीथ इझिली इवन वेन दे गो डीप इन द सॉईल. जरी ते आतपर्यंत गेले तर ही लूज झालेली माती आहे, त्याच्यामुळं हे आत गेलेले जे रूट्स आहेत ते प्रॉपरली ब्रीथ करू शकतात इवन इझिली. ओके. वाय डज द लूजनिंग ऑफ द सॉईल अलाउज द रूट टू ब्रीथ इझिली. तर त्यांनी प्रश्न विचारले की लूजनिंग ऑफ द सॉईल केल्यावरच आपल्या जे रूट्स आहेत त्यांना का प्रॉपर एअर मिळते. तर द लूजनिंग सॉईल हेल्प्स इन ग्रोथ ऑफ द अर्थवॉर्म्स अँड मायक्रोब्स प्रेझेंट इन द सॉईल. तर लूजनिंग केल्यावर काय होतं, जे अर्थवॉर्म्स आणि मायक्रोब्स आहेत, जे अर्थवॉर्म्स आहेत किंवा जे मायक्रोब्स आहेत त्या गुड बॅक्टेरिया जे सॉईलमध्ये असतात किंवा मायक्रोब्स असतात सॉईलमध्ये, हे ग्रो होतात फास्ट. These organisms are friends of the farmer since they further turn and lose the soil and add humus to it. मग शेतकऱ्याचे मित्र असतात आणि नंतर काय करतात, हे परत हे जे अर्थवॉर्म किंवा मायक्रोब्स आहेत परत त्या मातीमध्ये आणि एक्स्ट्रा ह्युमस ॲड करतात, त्यामुळे त्या शेतकऱ्यालाच मदत होते. त्यामुळं हे त्याचे एक मित्र किंवा फ्रेंडसारखे ॲक्ट करतात. ठीक आहे. द ऑर्गॅनिझम आर फ्रेंड. ओके. बट वाय द सॉईल नीड्स टू बी टर्न अँड लूजन. परत तोच प्रश्न की का खरं त्याला टर्न का करायला लागते, सॉईल अँड लूजन का करायला लागतं. यू हॅव लर्न इन प्रिव्हियस क्लासेस दॅट सॉईल कंटेन्स मिनरल्स, वॉटर, एअर अँड सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजे तुम्ही मागच्या प्रिव्हियस क्लासेसमध्ये हे वाचले की सॉईलमध्ये काय असते, मिनरल्स असतात, वॉटर आहे, एअर आहे आणि अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम पण असतात. इन ॲडिशन डेड प्लांट्स अँड ॲनिमल्स गेट डिकम्पोज बाय द सॉईल ऑर्गॅनिझम्स. मग काय होतात, कधी कधी मेलेले प्राणी जे मातीत पडलेले असतात किंवा मेलेली झाडं आहेत ते मातीत पडलेले असतात, ते डिकम्पोज होतात. कशामुळे डिकम्पोज होतात, जे सॉईलमध्ये ऑर्गॅनिझम्स असतात, सॉईल ऑर्गॅनिझम्स, ते मदत करतात त्यांना डिकम्पोज करायला. In this way, various nutrients in the dead organisms are released back into the soil. These nutrients are again absorbed by the plant. मग काय होतं, जेव्हा हे प्राणी मरतात सॉईलमध्ये तर हे डिकम्पोज होतात. डिकम्पोज झाल्यानंतर ह्यांचे जे न्यूट्रिएंट्स आहेत ते सॉईलमध्ये ॲब्झॉर्ब होतात.
मग सॉईलमध्ये न्यूट्रिएंट्स ॲब्झॉर्ब झाले काय होतं की परत हे जे न्यूट्रिएंट्स सॉईलमध्ये ॲब्झॉर्ब झाले ते परत एखादं झाड त्याच्या ग्रोथसाठी वापरतं, ते न्यूट्रिएंट्स पुढचं झाड घेतं, ठीक आहे. ही सायकल असते. सिन्स ओनली फ्यू सेंटीमीटर्स ऑफ द टॉप लेअर ऑफ द सॉईल सपोर्ट प्लांट ग्रोथ, turning and loosening of the soil brings the nutrient rich soil to the top so that plants can use these nutrients. म्हणजे काय की जे माती आहे किंवा ग्राउंड आहे त्याचं थोडंसं टॉपचा जो लेअर आहे तो सपोर्ट करतो प्लॅन्ट ग्रोथसाठी. मग जर आपण त्याला टर्न किंवा लूजन केलं तर खालची जी खाली दबलेली न्यूट्रिएंट रिच सॉईल आहे जर ती आपण टर्न केली किंवा लूज केली तर खालची दबलेली न्यूट्रिएंट रिच सॉईल वर येते आणि परत काय होतं सॉईल टू द टॉप सो दॅट प्लांट्स कॅन यूज द न्यूट्रिएंट्स. मग हे जे वर आलेले न्यूट्रिएंट्स आहेत ते पुढचे प्लांट यूज करू शकतात. त्यामुळे आपल्याला सॉईल लूज करायला लागते. दस टर्निंग अँड लूजनिंग ऑफ द सॉईल इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द कल्टिवेशन ऑफ द क्रॉप. म्हणून टर्निंग अँड लूजनिंग ऑफ द सॉईल महत्त्वाचं आहे. द प्रोसेस ऑफ लूजनिंग अँड टर्निंग ऑफ द सॉईल इज कॉल्ड टिलिंग ऑर प्लोईंग. दिस इज डन बाय युझिंग प्लो. प्लोज आर मेड अप ऑफ वूड और आयर्न. हे प्लो आहे ते वूड किंवा आयर्ननी बनलेले असतात. एक तर तुम्हाला मी इमेज दाखवते प्लोचे, मग असे दाखवलेले. हे आयर्नचे बनलेले आहेत किंवा असेच वूडचे पण असतात. वूडच्या आधी वापरत होते, आता मोस्टली आयर्नचेच वापरतात कारण का त्याची इफिशियन्सी आयर्नची जास्त आहे, ठीक आहे. This is done by using plow. Plows are made up of wood or iron. If the soil is very dry, it may need water before plowing. मग जर माती एकदम ड्राय असेल तर प्लोच्या करायच्या आधी त्याच्यावर थोडं पाणी घातलं जातं. द प्लो फील्ड मे हॅव बिग क्लम्स ऑफ सॉईल कॉल्ड क्रम्बल्स. मग जेव्हा नांगरणी केली जाते, नांगरणी केल्यानंतर पण मोठे मोठे गट्टे असू शकतात मातीचे असे, तर ते मातीचे गट्टे असून चालत नाहीत कारण का आपल्याला सॉईल जी जमीन असते ती एक समान लागते. तर जेव्हा नांगरणी केली जाते पहिला तेव्हा पण असे गठ्ठे असू शकतात मोठे मोठे, एक इथं गट्टा मग एक छोटा, परत इथं प्लेन सॉईल, मग परत इथे एक मोठा गट्टा मातीचा, ठीक आहे. क्रम्बल्स असू शकतात तसे मातीचे. खरं असं उपयोग नाही, आपल्याला अशी एक समान माती पाहिजे असते कारण का ते सोईंग करायला, पेरणी करायला इझी जातं त्यामध्ये, किंवा इरिगेशन त्याला पाणी द्यायला वगैरे सोपं जातं शेतात. त्यामुळे आपल्याला लेवलिंग करायला लागते ह्याचे. असं असून उपयोग नाही. द प्लग फील्ड मे हॅव बिग क्लम्स ऑफ सॉईल कॉल्ड क्रम्बल्स. इट इज नेसेसरी टू ब्रेक दिस क्रम्बल्स. मग ह्याला थोडंसं महत्त्वाचं आहे. मग हे काम कशाने केलं जातं तर लेवलिंग द फील्ड इज बेनिफिशियल फॉर सोईंग ॲज वेल ॲज फॉर इरिगेशन. सांगितलं सोईंगसाठी महत्त्वाचं आहे आणि इरिगेशनसाठी पण ते खूप महत्त्वाचं आहे. मग हे लेवलिंग आहे ते केलं जातं लेवलर या इन्स्ट्रुमेंटनं. लेवलिंग ऑफ द सॉईल इज डन विथ द हेल्प ऑफ लेवलर. तर लेवलर ह्या इन्स्ट्रुमेंटनं लेवलिंग केली जाते सॉईलची. समटाईम्स मॅन्युअर इज ॲडेड टू सॉईल बिफोर टिलिंग. तर टिलिंग करायच्या आधी पहिला मॅन्युअर घातलं जातं. दिस हेल्प्स इन प्रॉपर मिक्सिंग ऑफ मॅन्युअर विथ द सॉईल. द सॉईल इज मॉइशन बिफोर द सॉईंग. मग टिलिंग करायच्या आधी काय केलं जातं, थोडं मॅन्युअर त्यात घातलं जातं. मग मॅन्युअर जर आपण घातलं तर ती सॉईल प्रॉपरली त्या मॅन्युअरमध्ये टिल केल्यानंतर मिक्स होती अँड त्यामध्ये जरा मॉइशन होती, त्यामध्ये जरासं पाणी येतं. त्यामुळं बिफोर सोईंग ते केलं जातं कारण का ते सोईंग या प्रोसेससाठी थोडं मॉइश्चर माती असणं महत्त्वाचे आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये एवढंच बघणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओज आले की त्याचं नोटिफिकेशन येईल. थँक्यू.